आमदार बबनराव लोणीकरांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका केली। 40 वर्ष मराठ्यांचा मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिले। शरद पवारांनी खेळी केली आणि मराठ्यांचं आरक्षण गेल्याचा आरोप बबनराव लोणीकरांनी केला। तसंच भाजपाने सुप्रीम कोर्टात बाजू मांडून पुन्हा ओबीसींचा राजकीय आरक्षण टिकवल्याचं बबनराव लोणीकरांनी सांगितलंय। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचं सरकार आलं, पांढऱ्या पायाचे लोक यांनी वकील बदलले आणि तिथं मनू शिंगवी दिला, काँग्रेसचा वकील मराठा आरक्षणाची बाजू मांडायला। तिथं कपिल सिब्बल दिला, कोणाची बाजू मांडायला? मराठा समाजाची। मनू शिंगवी आणि कपिल सिब्बल कोण? अतिरेक्यांच्या जमान्यात येणारे। इथं राम मंदिर नाहीये, इथं बाबरी मशीद आहे असं म्हणणारे वकील दिले। ही खेळी शरद पवार साहेबांनी केली। मराठ्याचं आरक्षण एका फटक्यात सुप्रीम कोर्टात गेलं। पुन्हा कोणी दिलं? देवेंद्र फडणवीसांनी। ओबीसीचं आरक्षण कोणाच्या काळात गेलं? पवार साहेबांचं सरकार होतं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि ओबीसीच्या आरक्षणाचं गेल्याचं पाप आघाडीच्या सरकारचं आहे। गेलं होतं सुप्रीम कोर्टात, पुन्हा एकदा आपल्या सरकारनं बाजू मांडली आणि बाजू मांडून पुन्हा एकदा आता उद्या ओबीसीला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका रिझर्वेशन पुन्हा मिळवणं सुप्रीम कोर्टात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।